फिल्डिंग सेट करतोय. 2 फलंदाज पाठवा. 3 षटकांचा सामना असेल लक्षात घ्या. कारण दुसऱ्या फेरीतील हा रंगतदार सामना आहे. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 3 षटकांचे होतील. आता आमचे मान्यतापूर्वक पंच तुषारजी महेशजी लोखंडे सर आहेत आणि त्यांच्या समवेत हेमंतजी पाटील सर. चला बॅट्समन पाठवा नक्कीच. अविनाश आणि सँडी ही सलामीची जोडी. आता ओपनिंग पेअर चेंज होते कारण क्लायमेट तापलाय. इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. हे दोन्ही फलंदाज विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांची वर्णी लागते सातत्याने या दोन्ही फलंदाजांना आपण पाहत असतो खेळताना. हा सामना बघणं खूप प्रेक्षणीय असेल. आनंद देणारा हा सामना असेल कारण रोमांचक लढत पाहायला मिळेल. एका बाजूने कल्याण विभागातील एक मातब्बर संघ महेश शेठ मोहन शेठ भोईर 11 जय नारायणदेव प्रतिष्ठान वडवली हा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय आईगाव देवी स्पोर्ट्स योगेश 11 आमने हा संघ. स्ट्रायकिंग एंडवर अविनाश, नॉन स्ट्रायकिंग एंडवर सँडी हे 2 फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल. गोलंदाज भावेश गतीचा महारथी तेज आणि तर्रार जबरदस्त गोलंदाज आहे. अष्टपैलू क्रिकेटर आहे. वडवली संघाचा जर विचार केला मित्रांनो या विष्णूच्या नावाने हा संघ जाणला जातो. आज अजय बेटा नक्कीच या संघामध्ये नाही. राजकुमार पाटील देखील नाहीत. नितीन देखील नाहीत. यामध्ये पहिला चेंडू 5वा चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठा गडी गारद वार केलाय आणि वार मात्र यशस्वी ठरला. पहिल्या चेंडूवर मोठी विकेट विष्णूला पडतावा लागतंय. तर येत्या काही दिवसामध्ये दिनांक 26 जानेवारी 2025 ला सांगोडे गावामध्ये भव्य ब्रास बँड पथकाचं आयोजन केलं गेलंय. सन्मान्य आदरणीय भूषण शेठ जाधव इंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ सांगोडे खुली ब्रास बँड पथक स्पर्धा आणि दरम्यानचा चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र सलगचा दुसरा धक्का लागलाय वडवली टीमला. अत्यंत चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सादर केली जाते. जर इथे वडवली टीमला शिरकाव करायचा असेल या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर विचार केला तर चांगली फलंदाजी होणं गरजेचं असतं. परंतु अत्यंत सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये भावेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल का? विकेट हॅट्रिकची संधी आणि कॅरी देखील केली. भावेशने आपल्या नावावर पहिली विकेट हॅट्रिक प्राप्त केली आहे. तिसरा धक्का लागतो इथे वडवली टीमला.
तर मित्रांनो पाहायला गेलं तर सुंदर गोलंदाजी सादर केली जाते मैदानाच्या आतमध्ये. तर विखुरलाय संघ इथे वडवली संघ, एकतर्फी सामना करून सोडलाय आतापर्यंत. विचार केला तर 3 मोठे हादरे लागलेत वडवली टीमला. पहिल्यांदा बाद झाला अविनाश, त्यानंतर संदेशला परतावं लागलं आणि त्याच्या पाठोपाठ विनायक सर देखील आता दगडच्या आसराला परतलेत. 3 चेंडू सुरेख फेकले आणि 3 चेंडूवर मोठ्या विकेट आल्यात. पॉवर प्ले षटकाती आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संतोष आलाय. संतोषला डाव सावरावा लागेल, कारण पाहायला गेलं तर यावेळी मात्र गॅप मध्ये चेंडू फटका सुरेख आहे. क्षेत्रक्षर होते तिथे आणि चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर सीमा पार जातोय. आता संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि चौकार देखील पाहायला मिळतोय. चेंडू फेकून दिला, भिरकावून दिला. मैदानाला गुदगुले करणारा चेंडू 4 धावांसाठी निघून गेला. 2 क्षेत्ररक्षक होते तिथे, त्यांच्या मधून चेंडूला काढण्यात आलं. चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका तिथे निवडला गेला. भावेश जोशी पुन्हा एकदा, यावेळी फुलटॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलला गेला चेंडूला, फटका सुरेख आहे. चेंडू जाईल का सीमा पार आणि त्याचं चोख प्रत्युत्तर संतोषच्या बॅट मधनं लागतो. बॅक टू बॅक चौकार क्रमांक 2. ग्रामस्थ मंडळ सांगोड्याने घेतले. यावेळी मात्र हा चेंडू चुकीचा आहे का आणि त्याचं उत्तर अचूक चेंडू फेकला गेला आणि यष्ट्यांच्या समोर सापडला गेला संतोषला देखील आता दगडच्या अस्त्राला परतावं लागतंय. एकच सांगेल, मैदान में हारा हुआ इंसान फिर से जीत सकता है, लेकिन मन से हारा हुआ इंसान कभी नहीं जीत सकता. इसलिए मन से कभी ना हारे, ऐसा मत मानना इधर हम ही लड़ाई हार चुके हैं. अभी तो और भी मंजिल पाना बाकी है. अजून एकापेक्षा एक सरस फलंदाज येणं बाकी आहेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सनी पाटील. नक्कीच मामाश्री देखील आहेत आमचे नात्याने आणि आज चांगला खेळ करतील. चांगला खेळ करावाच लागेल, कारण मैदानाच्या आतमध्ये अडचणीत सापडलाय वडवली हा संघ. यावेळेस फटका सुरेख आहे. फटक्यामध्ये ताकद आणि नजाकत देखील होती. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला जातोय. सांडीच्या बॅट मधनं आता षटकार पाहायला मिळतोय. तर आश्चर्याची बात अशी आहे की अजून राहुल भंडारी मैदानाच्या आतमध्ये पोहोचले नाही. काय प्लॅनिंग आहे समजत नाहीये. यावेळी फटका आणखी एक चांगला मारलाय, टोकलाय का षटकार आणि त्याचं चोख प्रत्युत्तर. हा चेंडू देखील पार्किंग प्लॉट मध्ये
सीमा पार षटकार. यावेळी देखील चेंडू सीमा पार फेकून दिला जातोय. बॅक टू बॅक सलग तिसरा षटकार इथे फेकून दिलाय. मैदानाच्या आतमध्ये सँडी नावाचं वादळ. नक्कीच झेल देखील होऊ शकला असता कारण चेंडू जास्त लांब पडला नव्हता. फ्लॅटेड सिक्स होता तिथे आणि प्रशांतने कुठेतरी निराशा व्यक्त केली तिथे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक मोठा फटका येईल का? धावफलक आता इन्क्रीज होतो 26 या आकड्यावर. यावेळी देखील फटका सुरेख आहे. ह्यूज अँड हँडसम आणि स्ट्रोक पाहायला मिळतो षटकार. तर नक्कीच रिमेंबर करून देतोय की 6 चेंडू मध्ये 6 षटकार अजून या क्रीडांगणावर लागले नाहीत. परंतु तो विक्रम पूर्ण केला जाईल का? कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये युवराज सिंग सारख्या मोठ्या फलंदाजाने 6 चेंडू मध्ये 6 षटकार लगावले होते. समोर स्टुअर्ट ब्रॉड सारखा इंग्लंडचा वेगवान गतीचा गोलंदाज होता आणि त्याच्या नॉन स्ट्रायकर महेंद्रसिंग धोनी होते. आता इथे सनी पाटील आहेत. तर असा विक्रम पूर्ण करतील का? सँडीच्या बॅटमध्ये आणखी एक षटकार पाहायला मिळेल का? हेच पाहायचं मित्रांनो. यावेळी मात्र हा चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा मोहन शेठ भोईर 11 श्री नारायण देव वडवली प्रतिष्ठान हा संघ दाखल होतोय. इंटर होतोय. इंटरवल सुरू आहे मित्रांनो. मध्यस्थाची वेळ आणि आता इथे या मॅच मध्ये रंगत आणि रंगत भरली आहे. हा फटका देखील सुरेख. हा चेंडू देखील फेकून दिलाय. आमच्या समालोचन कक्षाला धडक देतोय, सन्मान देतोय, मान वंदना देतोय. पंचांचा इशारा षटकार. मध्ये केली जाते. चेंडू जसा स्लॉट मध्ये येतो तसं त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याचं काम सँडीच्या माध्यमातून झालंय. SR03 लवर हे देखील आता इथे उपस्थित आहेत. त्यांनी देखील बॅटिंग पाहिली. परंतु मेगा फायनल किती महत्वाची असेल. अंतिम फाईट. येणारे संघ आता कोणते असतील मेगा फायनल साठी? इथून वडवली संघाने दावेदारी पेश केली आहे. चांगला खेळ. मैदानाच्या आतमध्ये सनी पाटील सापडला जाईल का? झाल्यात देवेंद्र तिथे झेल टिपला आणि सनी पाटीलला मात्र मैदान सोडावं लागतंय.
आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या टीमचा बॅकबॉन करता धरता खऱ्या अर्थाने राहुल भंडारी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सल्लामीर आले होते मागच्या मध्ये. या मॅच मध्ये आता फिनिशरची भूमिका साकारली जाईल का? मोठ्या फटक्यांची गरज आहे. सँडी मात्र ऑन झालाय. सँडीची साथ द्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. डिफेन्स करण्याचा प्रयत्न, सन्मान दिला पहिल्या चेंडूला. निर्धाव चेंडूची सांगता होते. चौथं षटक आता मार्गी लागलंय. शुभमला इन्व्हाइट केलं. शुभमच्या छोट्याशा खांद्यांवर भल्ली मोठी जबाबदारी टीमची सोपवत असताना कॅप्टन या टीमचा आता इथून चांगला खेळ करावाच लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण बॅटिंग चांगली सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक उर्वरित फोर द स्टंप्सने. हा चेंडू यावेळी शॉर्ट ऑफ बॉलचा फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मिड विकेटला आला आणि तिथे मात्र टिपला झेल. फलंदाज आणखी एक होतोय इथे फेल. आमने टीमच्या माध्यमातून आणि त्याचं चोख प्रत्युत्तर सँडीला देता आलंय, परंतु स्ट्राईक त्याच्याकडे नाहीये. त्याला स्ट्रायकर एंडवर आणणं गरजेचं आहे. वंचित ठेवलं येणारे 3 चेंडू मध्ये. 2 विकेट गेलेत, 1 डॉट चेंडू देखील आलाय. येणारे 3 चेंडू केतन आहे स्ट्रायकिंग एंडवर. धावबादची शक्यता तिथे धावबादच्या स्वरूपात. आणखी एक फलंदाज आता बाद झालाय. डगआउट मध्ये तब्बल किती फलंदाज परतले? 7वा फलंदाज आता डगआउटच्या आसऱ्याला परततोय. 6वा फलंदाज. 38 धावा फलकावर जोडल्या गेल्या. आणखी 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि जर पाहायला गेलं तर स्ट्रायकिंग एंडवर या मॅच मध्ये ज्याने दमदार कामगिरी केली तो सँडी स्ट्रायकिंग एंडवर आहे. जयेश आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा हिट या मॅच मध्ये येईल का? रंगत भरेल का? काय होईल, काय बिघडेल? 2 चेंडू त्याचं उत्तर सांगेल. यावेळी मात्र चेंडूने हवेमध्ये भरारी घेतली. क्षेत्ररक्षक नाही तिथे. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल ठरतो इथे. 2 धावाने वाढती धावसंख्या 40 या आकड्यावर जाऊन ठेवली. आणि 40 धावा म्हटल्यानंतर चांगली टोटल या 3 षटकामध्ये सेट केली आहे. धावसंख्या चांगली उभारली, परंतु बॅटर आमने टीम मध्ये देखील तेवढे चांगले आहेत. इन ऍक्शन मध्ये प्रशांतला आपण पाहणार आहोत आणि त्याच्या सोबतीने देवेंद्र देखील असेल. भावेश देखील एक चांगला फलंदाज आहे. शेवटचा अंतिम बॉल. लगेच जा मैदानाच्या आतमध्ये, पाणी घेऊन जा किंवा फर्स्ट एड घेऊन जा. लगेच जा. इंजर्ड झालाय फलंदाज अंतिम चेंडूवर. बॅटची एज लागली आणि त्यानंतर फलंदाजाच्या चेहऱ्यावर चेंडू आदलला. फलंदाजाला बाहेर आणा, लक्षात घ्या. उचलून बाहेर आणा, सावलीमध्ये आणा, तिथे ऊन आहे जास्त. स्टेजवर आणा डायरेक्टली. इथे आपण प्रथमोपचार करूया मित्रांनो. सँडी ओके असेल तर नक्कीच तिथून हात वरती करा, कारण सर्वांना माहिती पाहिजे. लाईव्ह ही स्पर्धा प्रक्षेपण केली जाते. उन्हाचा प्रभाव आहे मित्रांनो, आणि नक्कीच जेव्हा बॅटला चेंडू घर्षण होतं दुप्पट वेगाने चेंडू बॅटवर येत असतो आपल्याला माहिती आहे. आणि तसंच काही चित्र मैदानाच्या आतमध्ये घडलं. चेहऱ्यावर चेंडू आदलला बॅटला लागल्यानंतर इंजर्ड होतो थोडासा.
तर नक्कीच मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेले तर एका बाजूने आपण संघ पाहतोय वडवली, दुसऱ्या बाजूने आमने आणि खऱ्या अर्थाने आपल्या संवेद आता जोडले गेले आहेत भिवंडी टीव्ही न्यूजचे प्रोप्रायटर आहेत जनार्दनजी सुतार आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेमध्ये आता 4 चांद लावले जातात ते देखील इथे उपस्थित आहे त्यांचं देखील सरचे स्वागत सामना सुरू आहे एका बाजूने मोहन शेठ भोईर 11 श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट देतोय तो म्हणजे संघ आईगावती स्पोर्ट्स योगेश 11 आमने संघ आणि खऱ्या अर्थाने खूप चांगला खेळ हे दोन्ही संघांच्या माध्यमातून राहिला आहे स्कोर कार्डवर जर धावा पाहायला गेल्या तर तब्बल 40 धावा या 18 चेंडूमध्ये जोडल्या गेल्या 41चं लक्ष्य आहे तर खऱ्या अर्थाने मित्रांनो आईगावदेवी 11 साईका दिवाना सांगोडे क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे सांगोडेकर चषक 2025 चे दैदिप्यमान आयोजन आपण पाहतोय राजे छत्रपती क्रीडांगण सांगोडे या क्रीडांगणावर ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा थेट लाईव्ह श्री इव्हेंट वाहिनीच्या माध्यमातून तसेच भिवंडी टीव्ही न्यूज जनार्दन सुतार यांच्या माध्यमातून आपल्याला आपण ही स्पर्धा आता पाहताय खऱ्या अर्थाने चांगली स्पर्धा भरवली गेली आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि मेगा फायनल मध्ये धडक मारणारा संघ या स्पर्धेतील यजमान संघ म्हणजेच साईका दिवाना सांगोडे संघाने या स्पर्धेमध्ये मेगा फायनल पर्यंत धडक मारली आहे आणि आज सुपर संडेच्या गटातील जो संघ क्वालिफाय होईल तो संघ थेट मेगा फायनल मध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये साईका दिवाना सांगोडे संघाशी 2 हात करताना दिसेल अत्यंत अव्वल दर्जाची स्पर्धा आपण आयोजन देखील पाहतोय व्यासपीठावर देखील सन्माननीय अतिथी उपस्थित आहेत हे सर्व अतिथी खऱ्या अर्थाने सकाळच्या सत्रापासून इथे उपस्थित होते आणि अनेक मान्यवरांची मांदी आली असं म्हणायला हरकत नाही आणखी मान्यवर इथे उपस्थित संध्याकाळच्या सत्रामध्ये राहणार आहेत तर या स्पर्धेमध्ये एकूण 40 संघांचा समावेश होता 40 संघामध्ये 4 संघ मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणार होते आणि खऱ्या अर्थाने पहिली सेमी फायनल झाली ती म्हणजे आईगावदी स्पोर्ट्स सांगोडे विपक्ष साईका दिवाना सांगोडे या संघामध्ये ती लढत झाली आणि त्यातून जो संघ जिंकला तो मेगा फायनल मध्ये प्रवेश करणार आहे आज अंतिम दिवस अंतिम दिवसामधून कोणता संघ दाखल होईल कारण नांदकर संघ मोठा संघ देखील इथे उपस्थित आहे वडवली संघ आहे आमने संघ आहे आणि जीजी मड संघ देखील या स्पर्धेमध्ये समावेश त्याने नोंदवला आहे तो संघ देखील आहे तर कोणता संघ मेगा फायनल पर्यंत पोहोचेल हे देखील पाहणं गरजेचं आहे तर थँक्यू नक्कीच भिवंडी टीव्ही न्यूज जनार्दन सुतार यांचं देखील ते देखील चांगलं काम करत असतात अनेक स्पर्धेमध्ये ते देखील पोहोचत असतात योगेश 11 आमने टीमला 18 चेंडूंचा खेळ चेंडू मध्ये 41 बनवायचे आहेत पहिलं षटक घेऊन गोलंदाज संतोष आहे बॉलिंग ट्रॅकवर सलामीचा फलंदाज रणमशीन प्रशांत आणि त्याच्या संवेद या टीमचा बॅकबॉन देवेंद्र देखील आहे देवेंद्र एक क्लासिकल क्रिकेटर मित्रांनो सातत्याने जेव्हा संघ अडचणीत सापडतो तेव्हा देवेंद्रचा हेवा घेतला जातो प्रशांत जेव्हा बाद होतो तेव्हा देवेंद्र आपलं काम चोख बजावत असतो मैदानाच्या आतमध्ये यावेळी मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर प्रयत्न फसला आहे चेंडू चांगला फेकला जात आहे
कल्याण विभागातील एक अव्वल दर्जाची गोलंदाजी असणारा वडवली संघ खेळतो आमने संघाच्या विरोधात. यावेळी फटका सुरेख या चेंडूला गॅप मध्ये भिडकावून दिलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू स्वीपर कव्हरला धडक देतोय. 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळतोय. दरम्यान इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. देवेंद्रला आपली मोठी विकेट सॅक्रिफाय करावी लागते. एक तेरी एकविरी सुरू होती. एकाच रुलावर 2 गाड्या आणि तिथे मात्र घास झाला. पहिला धक्का लागला आई गावदी स्पोर्ट्स योगेश 11 आमने टीमला. पंच या चेंडूवर किती धावा घेतल्या गेल्या? 1 धाव. नक्कीच थँक्यू. 3 चेंडू आणि 5 धावा अफ्फल कव्हर आता जोडले जातात. नवीन फलंदाज भावेश जोशी येतोय मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर. आउटसाइड एज लागली होती. राहुल भंडारे होते यष्ट्यांच्या मागे. चेंडू खाली राहिला तिथे. अब चान्स होती तिथे फुल मध्ये कन्वर्ट करायचं होतं, परंतु ही मोठी विकेट होती मित्रांनो. प्रशांत या मॅचचा खऱ्या अर्थाने हिरो आहे. कारण प्रशांतचा जर विचार केला तर प्रशांतकडे अनेक चांगले फटके खेळण्याची ताकद आहे. 360 फटकेबाजीसाठी त्याला ओळखलं जातं. भावेश हार्ड हिटर आहे मित्रांनो. चांगल्या हिटिंग बॅटिंगसाठी त्याला संघामध्ये त्याची निवड करण्यात गेली. यावेळी मात्र हाईट पाहायला मिळतोय. उल्लेख केला आणि त्याच्या बॅट मधनं षटकार पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. तर पंच लगेच कळवा आमच्यापर्यंत. नो चेंडू आहे. भीमर असेल तिथे. लक्षात घ्या वडवली संघ आपण चेक करूयात. लाईव्हला चेक करूया. 2 मिनिटं फक्त आपण चेक करू. दोन मिनिटं फक्त. टेक्निकल टीम इथे काम करते. चेक केला जातोय पुन्हा पुन्हा.
नो चेंडू आहे की काय आहे, कारण थोडासा क्रिटिकल डिसिजन आहे म्हणून थोडासा वेळ घेतला जातोय. लक्षात घ्या, योग्य तो डिसिजन पंच आपल्याकडे पोहोचवतील. ऑफिशियल पंच आपले इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या योग्यतेनुसार हा डिसिजन दोन्ही संघांना पोहोचवला जाईल आणि मान्य देखील करावा लागेल. नो चेंडू दिला जाईल, कारण कमरेच्या वरती चेंडू पिच केला गेला आणि खऱ्या अर्थाने इथे मात्र आता हा चेंडू पुन्हा एकदा हाताला लागेल. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल आणि या पुढीलची बिग फाईट गोलवली विपक्ष जीजी स्पोर्ट्स मड या दोन संघामध्ये नाणेफेकी केली जाते या लगेच. चला राहुल भंडारी, आपण पंचांना काही सुचवू नका, कारण मान्यतापूर्वक पंच आहेत तिथे. पंचांना आपण फक्त दाद मागू शकता, त्यांच्याकडे आपण प्रेशर करून कुठेतरी काही चुकीचं वर्तन करू नका. योग्य तो डिसिजन आहे मित्रांनो. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल, हा चेंडू नो बॉल आहे. यावेळी मात्र आपण काय गुडलाईन स्पॉट म्हणून चेंडू पाडला, विकेटचं पतन होईल का तिथे? धाबाची शक्यता होती, चुकीचा थ्रो पाहायला मिळतोय. तेरा धाबा जोडल्या गेल्या दफलकावर पहिल्या षटकातील. एक मिनिट फक्त. अंतिम चेंडू शिल्लक आहे इथे आणि 14 धाबा झाल्या दफलकावर. यावेळी मात्र भिडकावून दिलाय चेंडूला, बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर. प्रशांतच्या बॅट मधनं येतोय आमनेगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. तर दोन्ही टीमचे कॅप्टन इथे पोहोचले. चला या लगेच टॉससाठी इन्व्हाइट करतोय. रिपोर्टिंग केले, धन्यवाद, कारण आपल्याला पुढील सामने फास्ट केले पाहिजे आहेत. बिग फाईट दोन टीम्स मध्ये, गोलिवली पक्ष जीजी मड या दोन संघामध्ये हे बॅटल आता रंगताना दिसेल मैदानाच्या आतमध्ये. आज सामना संपल्यानंतर इन ऍक्शन मध्ये हे दोन संघ. गोलंदाज संदेशला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, संदेश बॉलिंग ट्रॅकवर. वेगाने फेकला चेंडू, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतोय, चूक घडली मैदानाच्या आतमध्ये. चुकीला क्रिकेटमध्ये माफी नसते. थोडासा विखुरला आहे वडवली संघ, कारण पाहायला गेलं तर टेक्निकली गेम खेळत नाही. क्रिकेट हा टेक्निकल गेम असतो मित्रांनो, इथे टेक्निकचा वापर करावा लागतो. बॅकअप सुद्धा नव्हता थ्रो फेकला तेव्हा. भारतजी खापरे साहेबांचे शुभ असते नाणेफेकी केली जाते या दोन टीमच्या दरम्यान. मड विपक्ष गोलिवली या दोन संघामध्ये बिग फाईट.
तर गोलवली संघाने टॉस जिंकला आणि प्रथम काय स्वीकारले लगेच सांगा आपण. स्विचचा प्रयत्न गॅप मध्ये चेंडू स्वीपर कव्हरला प्रोटेक्शन नव्हतं आणि चेंडू सीमा पार 4 धावांसाठी येतोय चौकार. दोन चेंडू धावफलकावर धावांची टोटल झाली आहे 27 27 धावा. ब्लॉकोचा भेद अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. तेज आणि तर्रार चेंडू फेकला मैदानाच्या आतमध्ये. चारही मुंड्या चित केलं फलंदाज झाला. तर गोलवली टीमने टॉस जिंकला आणि प्रथम फील्ड फर्स्ट असा पर्यंत पोहोचवलाय. बॅटिंग करायचे समोरच्या टीम जीजी स्पोर्ट्स मड टीमला. तयारीत राहा कारण लगेच आपल्याला इन ॲक्शन मध्ये बिग बॅटल मध्ये पाहिजे सर्व प्रेक्षकांना. सुरू असलेला सामना वडवली बनाम आमने कल्याण विपक्ष भिवंडी असा हा सामना रंगतोय. एक कल्याण परिसरातील दर्जेदार संघ आहे, दुसरा भिवंडी विभागातील आहे. आज चेंडू देखील अप्रतिम पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करताना वडवली टीम शांत खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांच्या माध्यमातून डोक्यावर बर्फ ठेवावा लागेल कारण क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. इथे शांततेने आपलं काम करावं लागतं. लाऊड अपील आणखी एक सुंदर चेंडू पाहायला मिळतं तिथे. सलगच्या आता 3 चेंडू सुरेख फेकलेक मैदानाच्या आतमध्ये. धावा आता 27 आकड्यावर आपल्याला थांबलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात. दुसरं षटक संदेशचा काय अप्रतिम राहिलंय. कॉन्फिडन्स लेवल आता हाय होताना आत्मविश्वास दुणावला जातोय. एंटर होतोय वडवली संघ मॅच मध्ये. आणखी एक सुंदर चेंडू इथे मात्र याचं उत्तर नाहीये बॅट्समन भावेशकडे. बॅक टू बॅक सलग 4 चेंडू डॉट खेळून काढले आणि 2 षटकांचा वाजवी खेळ आता मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. सेकंड इनिंग इन अ प्रोग्रेस आणि काय सुंदर खेळ सुरू आहे. कल्याण विभाग या संघाच्या कुठेतरी नावाने दहशत आहे मित्रांनो. वडवली टीम आपण पाहतो इन ॲक्शन मध्ये. भोईर फार्म हाऊसचे खऱ्या अर्थाने ओनर मोहनशेठ भोईर त्यांच्या नावाने हा संघ उभारला गेलाय. वडवली संघ वडवली गावचे उद्योजक आहेत ते. 27 धावा झाल्या धावफलकावर 12 चेंडू मध्ये आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. सहा चेंडू 14 धावांची गरज. अजून सलामीचा फलंदाज प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आणि जोपर्यंत प्रशांत मैदानाच्या आतमध्ये तेव्हा या सामन्यामध्ये काही घडू शकतं काही बिघडू शकतं. कारण प्रशांत एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. विस्फोटक फटक्यांसाठी त्याला जाणलं जातं. त्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो मित्रांनो. 360 प्लेयर आहे. कोणत्या दिशेने कोणता फटका खेळेल याची त्याला देखील माहिती नसते. कधी कधी जसा बॉल येईल तसा फटका खेळण्यासाठी त्याला ओळखलं जातं. तिसऱ्या षटकामध्ये आणि अंतिम निर्णायक षटकामध्ये आता सँडी मोरेला इन्व्हाइट केले संघनायक. जबाबदारी सोपवली गेली आहे. पहिल्याच बॉलवर वेगाचं उत्तर कल्पकतेने द्यायचं होतं. धाबाची शक्यता काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. चुकीचा थ्रो चुकीचा डिसिजन.
पंच आपला डिसिजन देतील, लक्षात घ्या. लक्षात घ्या, प्लेयर आपण सुचू नका. अंपायरचा रिव्ह्यू घ्यायचा असेल तरच रिव्ह्यू घेतील. प्लेयर आपण दबाव टाकू नका प्लीज. पंच सॉफ्ट डिसिजन सांगा आपला. नॉट आउट आहे, लक्षात घ्या. चला वडवली संघ, आपण आता कोणताही डिसिजन सांगू नका पंचांना, कारण सर्व संघ समान संघ आहेत. कोणत्याही संघाला सूट दिली जाणार नाही. चुकीचं गैरवर्तन करू नका. गाडीची तीक्ष्ण नजर ठेवून 4 दिवस हे पंच खऱ्या अर्थाने चांगला खेळ केला आहे. पंचांच्या माध्यमातून चांगली भूमिका साकारली आहे. 5 चेंडू 12 धावांची गरज आहे. या मात्र चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. अत्यंत वेगाने चेंडू फेकला होता. फ्लोर लेनचा चेंडू होता. 1 धाव एकवटली जाते. जिंकण्यासाठी आता 4 चेंडू आणि 11 बनवायच्यात. संघर्षाची फाईट मैदानाच्या आतमध्ये. 1 तेरी 1 मेरी, हम भी किसी से कम नहीं, असं दोन्ही संघ सांगतायत. परंतु कोणता संघ या स्पर्धेमध्ये जिवंत राहील आणि कोणत्या संघाला या स्पर्धेतून रजा घ्यावी लागेल याचं चित्र स्पष्ट होईल. येणारे 4 आणि 11 धावा. यावेळी मात्र फटका सुरेख आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. फेकी किती चांगली होईल. फेकी चांगले, कलेक्शन चांगलं. 1 धाव, 3 चेंडू 10 धावांची गरज. 2 मोठे फटके या मॅच मध्ये येतील का? एक मोठा फटका या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत भरेल. वडवली संघ या मॅच मध्ये इंटर होतोय, शिरकाव करतोय, दबदबा कायम ठेवतोय. 3 चेंडू 10 धावांची गरज. सँडी यावेळी मात्र फटका फसलाय. झेलची संभावना आहे तिथे. झेल पकडता आला नाही. दुहेरी धाव एकवटली गेली. तिसरी धाव एकवटली जाईल का? प्रशांत आता स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. दोन चेंडू 8 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. दोन चेंडू 8 धावांची गरज. सामन्यामध्ये आता रंगत भरली आहे. हाय व्होल्टेज सामना. प्रेक्षकांना आता मात्र प्रश्न पडला कोणता संघ विजय होईल आणि कोणता संघ परास्त होईल. पुढचा चेंडू आप ट्रॅकर भिडकावून दिला. चेंडू समालोचन कक्षाला धडक देतोय, संघर्ष करतोय आणि षटकार ठोकलाय प्रशांतने मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच आयोजकांचं 350चं नुकसान करत असताना षटकार ठोकलाय प्रशांतच्या बाट मधनं. आता संघर्ष पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. कंपल्सरी या धाब्या बनवाव्या लागतील. तर लक्षात घ्या, एक नवीन नियम टेनिस बॉल क्रिकेटच्या नियमानुसार ऍड झालाय की जर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जरी चेंडू विसावला तरी धाव घेणं शक्य होईल. म्हणून कुठेतरी लक्षात ठेवा, दोन्ही टीमचे कॅप्टन आणि चेसिंग देखील कंपल्सरी असेल. एक चेंडू 2 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये अजून काही शिल्लक आहे का आणि काय घडेल? 1 चेंडू मध्ये 2 बनवायचे आहेत. 2 बनतील का? इथे विकेट फेकावी लागेल. इथे मात्र फटका सुरेख आहे. दुसरी धाव घेतली जाईल का? मैदानाच्या आतमध्ये चतुराई दाखवली. हा सामना जिंकलाय मोहन शेठ भोईर आणि श्री नारायण देव प्रतिष्ठान वडवली या टीमना. खूप खूप अभिनंदन.